ज्योतिबा मंदिरात स्वच्छता करून पाकाळणी साजरी. ज्योतिबा मंदिर परिसरात आज स्वच्छता मोहिमेने पाकाळणी साजरी करण्यात आली. मंदिर परिसर पाण्याचे फवारे मारून चकाचक केला. पहाटे 4 पासून ते दुपारी 4 पर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. गाव भंडाऱ्याने मंगळवारी चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. नुकत्याच पार पडलेल्या चैत्र यात्रा काळामध्ये मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले जातात. यंदाही सलग सुट्ट्यांमुळे ज्योतिबा डोंगर यात्रेकरूंनी फुलून गेला होता. त्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा खच पडला होता. स्थानिक पुजारी, खंडकरी, देवसेवक, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, ज्योतिबा देवस्थान कार्यालय अधीक्षक धैर्यशील तिवले, ज्योतिबा पुजारी, ग्रामस्थ, युवा वर्ग, बीव्हीजी ग्रुप, भाविक यांच्या वतीने ज्योतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका, पन्हाळा नगर परिषद, वारणा उद्योग समूह यांच्या वतीने अग्निशामन गाड्या पुरविल्या. गावातील पुजारी, युवा कार्यकर्त्यांनी गुलाल, शेंडी, कचरा गोळा करून स्वच्छता केली. सोमवारी घंटानाद करून सकाळपासून मंदिर परिसर, शिखर, दीपमाळ, देवांची आभूषणे, वस्त्रे, पालखी, उत्सव मूर्ती तसेच ज्योतिबा देवाच्या इतर साहित्यांची स्वच्छता करण्यात आली. शिखरावर, दीपमाळावर आणि परिसरात पाण्याची फवारणी करून गुलाल धुवून काढला. मंदिर बंद ठेवल्याने भाविकांनी दक्षिण दरवाजाच्या बाहेरूनच मुखदर्शन घेतले. मंगळवारी 14 एप्रिल रोजी ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. त्यावेळी समस्त पुजारी, ग्रामस्थ यांच्या वतीने गाव भंडारा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कर्नाटकचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची सांगता म्हणून प्रत्येक वर्षी ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांच्या वतीने गाव भंडारा आयोजित करण्यात येतो. हा गाव भंडारा ज्योतिबा डोंगराच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. जास्तीत जास्त भाविकांनी या गाव भंडाऱ्यातील प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ज्योतिबा डोंगरावरील समस्त गुरव समाजाने केले आहे. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर.